विचारायचा नवीन टॉपिक चालू करू मग. आज नाही, आज प्रॅक्टिस करू उद्यापासून. उद्यापासून कोणता चालू करू मग? मोशन इन वन डायमेन्शन. कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी, 9th ला झालेलं आहे सगळं. थोडा फार पार्ट नवीन आहे. चलो, तो क्या चल रहा है? ठीक आहे, चला. ओमकार, ऑनलाईन कसा रे? ऑफलाईन करत जा जरा. मध्ये मध्ये ऑनलाईन तुला आळस यायला बघ. चलो बर. पेपर कधी? संडे 8 o'clock. पेपर संडे 8 वाजता. ऑनलाईन पण लक्षात ठेवा. इथला पेपर कधी? देशमुख हॉटेल साईडचा 8 वाजता सकाळी. ज्यांना ज्यांना शक्य ऑफलाईन पेपर द्या. वैष्णवी बरोबर आहे, तू बोलली यावेळी देणार, उद्या पेपर यावेळेचा ऑफलाईन. कोणाची तब्येत ठीक नाही आता? ओमची. ठीक आहे, ठीक आहे. ओके बा. तुम्ही एकदम सिरियसली बाबा, तुम्ही एकदम सिरियसली फर्स्ट अटेम्प्टला चांगल्या ठिकाणी जायचं आहे तर माझं ऐकायला पाहिजे. द रिपीटर्सचं पण ऑनलाईन टेस्ट चालू आहेत का? ऑनलाईन टेस्ट चालूच आहेत कधीपासून. पण हुलसरे सर पण आता बोलवालेत ऑफलाईन साठी. आपल्या तर ऑफलाईनच चालू आहेत रिपीटर्स मुलांच्या. जे मुलं बाहेर पडाले त्यांच्या आपल्या ऑफलाईनच चालू आहेत कधीपासून. आपण ऑनलाईन खूप कमीच आहे. फक्त ते मधला 1.5 महिना घेतला होता एप्रिल आणि मार्चचा थोडा वेळ. पण आता हुलसरे सरांनी पण ऑफलाईन बोलवलंय रिपीटर्सच्या मुलांना. काय गरज होती? समजा काय गरज होती? फुल सिलेबसच्या टेस्ट देण्यासाठी एक 5-6 टेस्ट त्यांनी ठेवलेत रिपीटर्स मुलांसाठी. ऑफलाईन बोलवले. काय गरज होती ऑफलाईनची? ऑनलाईन तर व्हायलाच ना टेस्ट. मला तुम्ही सांगा काय गरज होती? नव्हतीच ना मग गरज. ऑनलाईन जर होतच असतं तर गरज नव्हती. पण ठेवले सरांनी. ऑफलाईनचा बराच फरक पडत असतंय. ज्यांना शक्य आहे, ज्यांना शक्यच नाही. आता ती अंजली दुसऱ्या गावची आहे तरी पण पेपरला यायली, लेक्चर करायली. एक अर्धा तास तिला वेळ लागते. घरातून इथे यायला अर्धा तास वेळ लागते, तरी यायली पेपरला. ज्यांना शक्य नाही त्यांनी नका करू. ज्यांना शक्य आहे पण त्यांनी ट्राय करा यायचा. ओके. नांदेडला क्लास चालू झाले. 300 मुलं बसाले ते एका हॉलमध्ये. असे क्लास चालू झाले आता. हा, एक्झाम साठी काय? युनिट पण फुल पेपर, फुल चॅप्टर. वेक्टर पण फुल चॅप्टर. एकदम नीट टाईप पेपर. नीट टाईप, सीडी टाईप. जेई टाईपचे पेपर जरा लेवल जास्त असते. जेई टाईप नाही, सीडी टाईप किंवा नीट टाईप, दोघांची लेवल सेमच आहे. हा, सीईडीची लेवल काय हलकी नाही आहे. 2019चा पेपर, 2019चा पेपर सीईडीचा चांगला होता, नीटचा फालतू होता. सीईडी आता काय, नीट म्हणजे नीटची लेवल कमी झाली. नीट आता सीईडी लेवलच आहे. मग आपला पेपर कसा? नीट लेवल, सीईडी लेवल असं पकडा. यावेळेचा पेपर दोन्ही चॅप्टरवर तसाच. हा, आता ज्यांना शक्य नाही त्यांनी पण लोड घेऊ नका. आम्ही तर ऑनलाईन द्यालो सर असं कसं म्हणाले. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा असं मी म्हणालो. कळतं ना? समजा मला भाकरी दिली जेवायला आणि दुसरा पेढा भेटला तर मी पेढा प्रिफर करेल ना थोडा, असं म्हणजे असं. पण नाहीच भेटला पेढा तर भाकरी तर खावी लागेल असं आहे. मग खावा, ऑनलाईन तर खा, थोडं तरी खा. खायचं सोडून देऊ नका. नाही मी नकोच, बघतो मी कायच आता नको, मला अभ्यास नको मला, असं करू नका. चलो, रिझॉल्युशनचे एक एक्झाम्पल करूया. वैष्णवी म्हणाले रिझॉल्युशनचे करा. बा, लॅमिस थेरम एक दिला याच्यात. लॅमिस थेरम एक दिलाय, पण लॅमिस थेरम काही करायची गरज नाही.
लॅमिस थेरम एक दिला तुम्हाला, बघायचं तर जस्ट फॉर नॉलेज बघा. हा, एररलेस मध्ये आहे लॅमिस थेरम, तुम्हाला बघायचं तर बघा. मी लॅमिस थेरम विदाउट लॅमिस थेरम तुम्हाला सॉल्व्ह करून तसे एक्झाम्पल करूया त्याचेच. भाई असं एक्झाम्पल आहे, ल्या. फाइंड आउट वेट W. फाइंड आउट वेट W. फाइंड आउट वेट W. Find out weight W. And tension in string OA. Find out weight W and tension in the string OA. Tension in the string OA. Find out weight W and tension in the string OA. This string has 30 Newton tension. लिहिलं? चला ड्रॉइंग करून घ्या. फाइंड आउट वेट W and tension in the string OA. तब्येत बरी असेल तर भक्ती ऑफलाईन पेपरला या संडेला. भक्ती दोन्ही भक्ती. दीक्षा बघा जमत असेल तर. ओमकार, हा आकाशने काय दुसऱ्या गावी आहे त्यामुळे तिला जमणार नाही. जीवन बघा परभणीत असेल तर द्या. चलो कसं करायचं मग ह्याच्यात रिझॉल्युशन यूज करावं लागतंय किंवा लॅमिस थेरम यूज केला तरी चालतंय. चल करायचं सॉल्विंग. कस करायचं ते एकदम सिंपल सिंपल असते त्याच्यात. चला बा ड्रॉइंग राहिले असेल तर नंतर करा था बा समोर. चलो याच्यात कसं करायचं बा एकदम सिंपल असते. याच्यात लॅमिस थेरम यूज, लॅमिस थेरमचे न्यूमेरिकल्स आहेत. लॅमिस थेरम असे काही खूप खास नाही आहे की ज्याच्याशिवाय आपलं कामच होत नाही. ते एक्स्ट्रा अजून कशाला डोक्यात ठेवायचं आहे. कंपोनेंट्सना आपलं कामं होतात, सगळे कामं होतात. हा लॅमिस थेरमची सहसा लागतच नाही करत. माझं म्हणणं आहे ते डोक्यात अजून एक्स्ट्रा भरून घेऊ नका, काय गरज नाही त्याची. एकदा बघून ठेवा, एकदा लॉ बघा, एकदा जस्ट रीड करायचा काय बा. कसं आहे मग टेन्शन इन दिस स्ट्रिंग लेट इट बी T1. ते 30 तर दिलंयच पण त्याला मी नाव देतो T1. टेन्शन इन दिस स्ट्रिंग लेट इट बी T2 and tension in this string let it be T3. आता बघा टेन्शनचं काम कसं असतंय. टेन्शनचं काम कसं असतंय. टेन्शन अप्लाइज फोर्स टुवर्ड्स इटसेल्फ. रबर सारखं असते, स्ट्रेच्ड रबर. टेन्शन ऍक्ट्स लाईक स्ट्रेच्ड रबर. असा रबर स्ट्रेच केला, याला इकडे वळते, याला इकडे वळते. स्ट्रिंग पण तशीच काम करते. सो 30 न्यूटन काय करते, या पॉइंटला इकडे फोर्स लावते, या पॉइंटला या बाजूला फोर्स लावते. आपण या पॉइंटवरचे फोर्सेस काढायला होता. 30 न्यूटन कसं काम करते. T1 applies force on this point towards right hand side and force on this hand, this rigid support is towards left hand side. याला बोलतो इकडे चल, याला बोलतो इकडे चल. टुवर्ड्स इटसेल्फ. टेन्शनचा फोर्स कसा असते, टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे ओढून घेतो. इथे पण तसंच. याच्यावर टेन्शन कसं काम करते, अपवर्ड. आणि याच्यावर टेन्शन कसं काम करते, डाऊनवर्ड. आपण या लाईन मध्ये टेन्शन किती आहे, T3. टेन्शन इन दिस लाईन इज T3. T3 या पॉइंटला कसं बोलते, ये खाली आहे. आणि T3 याला कसं म्हणते, चल वर चल म्हणते. कळतं. टेन्शन याच्यावर अपवर्ड, याच्यावर डाऊनवर्ड. मग टेन्शन याच्यावर कसं T2 आला,
टुवर्ड्स दी रिजिड सपोर्ट, आणि रिजिड सपोर्टवर कसा टुवर्ड्स डाऊनवर्ड डायरेक्शन, राईट. पण त्याचं आपल्याला काही काम करायचं नाही रिजिड सपोर्टचं, म्हणून त्याच्यावर मी करत नाही. आणि दिस सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे सगळं शांत बसलेलं आहे. दिस सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे स्टेशनरी आहे सगळं. स्टेशनरी आहे म्हणजे समजा या पॉइंटवर या बाजूला फोर्स असता तर पॉइंट इकडे शिफ्ट झाला असता, पॉइंटवर इकडे फोर्स असता तर वर गेला असता, पॉइंटवर डाऊनवर्ड असता तर खाली आला असता. टोटल फोर्स ऑन पॉइंट इज हाऊ मच? 0. देअरफॉर पॉइंट इज स्टेशनरी. सगळं इक्विलिब्रियम मध्ये, त्याला बोलतो आपण इक्विलिब्रियम. टोटल फोर्स इज 0. बरं ठीक आहे. आपण काय करू आता, या T2 चा इकडला एक कंपोनंट घेऊ असा, T2 चा या बाजूचा कंपोनंट आणि T2 चा अपवर्ड कंपोनंट घेऊ. मग T2 चा हा T2 आहे. T2 चा इकडला कंपोनंट किती येईल मला सांगा. साइन का कॉस? बर, T2 चा हा वाला कंपोनंट किती येईल, साइन का कॉस? नियर थीटा कंपोनंट इज कॉस. गुड. नियर थीटा कंपोनंट इज कॉस. मग 30 च्या जवळ जे कंपोनंट बसला, 30 च्या जवळ जे कंपोनंट बसला ते कोण आहे? T2 cos 30, बरोबर. आणि अवे फ्रॉम 30 जे बसला ते कोण आहे? T2 sin 30. जपाले ना, दिस इज T2, दिस कंपोनंट इज T2 sin 30 and this component is T2 cos 30. आहात इथपर्यंत बरोबर? ठीक आहे. मग this point is in equilibrium. This point is in equilibrium. Therefore what? Upward force is equal to downward. मग अपवर्ड किती आहे या पॉइंटवर? कळलं ना. समजा अपवर्ड मोठा असता तर वर गेला असता, डाऊनवर्ड मोठा असता तर खाली आला असता. बट अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड, देअरफॉर पॉइंट इज स्टेशनरी. मग अपवर्ड किती आहे मला सांगा, बोलत राहा जरा, मग म्हणजे कसं फ्रेश राहणार. अपवर्ड किती आहे? T2 cos 30. बोलत राहिलं तर काय होते, फ्रेश राहणार. शांत बसलं तर मग हळूहळू झोप येणार. हे काय इंटरेस्टिंग, म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण हेवी आहे. हेवी असलं तर डोक्याला काय होते, जरा त्रास होत आहे. मग T2 cos 30 अपवर्ड. मग डाऊनवर्ड कोण आहे? चलो बोला, डाऊनवर्ड कोण आहे? डाऊनवर्ड कंपोनंट, डाऊनवर्ड ओढणारा फोर्स कोण आहे? हे अपवर्ड आहे. डाऊनवर्ड कोण आहे? T3. फक्त या पॉइंटचा विचार करू ना आपण. या पॉइंटवर डाऊनवर्ड फोर्स किती आहे? T3. डाउनवर्ड फोर्स T3 and upward force T2 cos 30, both are same. Equation number 1. Equation number 2. In horizontal direction also force should be 0. Left वाला force is equal to right वाला force. दोघं बॅलन्स झाले पाहिजे, बरोबर. लेफ्ट वाला फोर्स कोण आहे? बोला बोला बोला. T2 sin 30. आणि राईट वाला फोर्स कोण आहे? 30. T2 sin 30 is equal to 30. लेफ्ट वाला is equal to right वाला. आणखीन एक इक्वेशन लिहिता येते काय, याला ग्रॅव्हिटी ओढाली खाली. ग्रॅव्हिटी किती ना खाली ओढणार, याला डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच एमजी आहे, त्याचं वेटच दिलंय डब्ल्यू, म्हणजे एमजीच डब्ल्यू आहे ना. ग्रॅव्हिटी याला खाली किती न ओढणार, एमजी ना, आणि एमजीच डब्ल्यू म्हणून दिले न्यूमरिकल मध्ये. सो दिस इज डब्ल्यू. आणि अपवर्ड कोण आहे? या ऑब्जेक्टवर ना. पॉइंट बघा ना, मी व्यवस्थित बघा, लक्ष द्या मी काय करायला. आता मी इक्वेशन लिहिलो फॉर वेट, नॉट फॉर पॉइंट. मग याच्यावरचे फोर्स, वन इज डाऊनवर्ड डब्ल्यू आणि वन इज अपवर्ड किती आहे? T3. मग T3 इज इक्वल टू डब्ल्यू. कळतं का इक्वेशन? याच्यावर हा इथं का थांबला, स्टेशनरी का? बिकॉज टोटल फोर्स ऑन दिस इज 0. मग अपवर्ड फोर्स इज T3 आणि डाऊनवर्ड फोर्स ऑन दिस इज डब्ल्यू, दोघं इक्वल. या पॉइंट वरचा अपवर्ड इज T2 cos, डाऊनवर्ड इज T3. या पॉइंट वरचा लेफ्ट वर्ड इज T2 sin, राईट वर्ड इज 30. याला सॉल्व्ह केलंय की तुम्हाला काय पाहिजे ते भेटते सगळं. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर? कळतं श्रेया? कळतंय? चला ऑनलाईन क्लिअर करे. चला इथपर्यंत लिहून घ्या, पुढचं सॉल्व्हिंग एकदमच सोपं आहे, तुम्हाला पण करता येते. ऑनलाईन बोला इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढचं सॉल्व्हिंग काय नाही. इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स 10 किंवा 3 व्हेरिएबल असू शकते एखाद वेळी. अभिजित, अरे चारुदत्त कुठं होता तू 3-4 दिवस? हा, ते बुधवंत आठवण काढायला तुझी. काय चारुदत्त काय करायला म्हणून?
अभिजित, उद्यापासूनचे चॅप्टर्स तुला कळतील. अभिजित म्हणजे हा हे अभिजित हेच अभिजित आहे, मग काय अडचण, मला वाटलं नवीन कोण आहे. ओके ओके अभिजित, ऑनलाईन करा करा, एक दिवस ऑन एक दिवस ऑफ करायला. करा करा सॉल्व, काय थांबले कशाला, सॉल्व करा. सॉल्व करायचा, T2 फाइंड आउट करायचा, T3 फाइंड आउट करायचा, W फाइंड आउट करायचा. T2 किती यायला, T2 काढा पहिला, सेकंड इक्वेशन सॉल्व करा, नंबर 1 द्यायला, नंबर 2, नंबर 3, नंबर 2 सॉल्व करा. नंबर 2 मध्ये सॉल्व करा. T2 साइन ऑफ 30 इज हाऊ मच, 1/2, आणि राइट हँड साइडला कोण आहे 30. T2 साइन ऑफ 30 इज इक्वल टू 30. मग T2 किती यायला, T2 इज 60 न्यूटन. एक काम झालं T2. ओके, मग T2 कशामध्ये पुट करणार सांगा, नंबर 1 मध्ये. ओके, T2 पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. ते पण आलं का, बरं चांगली गोष्ट. बाय, सेकंड इक्वेशनला सॉल्व केला, T2 किती आला 60. आणि मग T2 we should put in first equation. T2 cos 30 is equal to T3. T2 is how much, T2 is 60, cos of 30 is √3/2 and it is T3. 2 ने डिवाइड 30 √3. न्यूटन मध्ये असते ना सगळे टेन्शन. सो T3 is 30 √3. आला तिथपर्यंत, T3 is 30 √3. आणि वेट किती आहे, तर वेट तर T3 आहे, तो वेट इज 30 √3. बरोबर, करेक्ट. सो वेट इज हाऊ मच, T3, therefore weight is 30 √3 न्यूटन. वेट इज 30 √3 न्यूटन. चला कंप्लीट करा, लिहून घ्या, आला आन्सर बघा. चला लिहून घ्या पहिला पटपट. बोलतो एक मिनिट. बा हे तर हॉरिझॉन्टल होता, परत एकदा बोला का बा. हा तर फोर्स हॉरिझॉन्टल आहे. कंपोनंट्स जनरली कसे घ्यायचे, कंपोनंट्स जनरली हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल घ्यायचे. कंपोनंट्स जनरली काय करायचे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आणि टिल्टेड सरफेस असला तर अलॉंग द सरफेस अँड परपेंडिक्युलर टू सरफेस. टिल्टेड सरफेस असेल तर काय, अलॉंग द सरफेस अँड परपेंडिक्युलर टू सरफेस. ओके, पण याची प्रॅक्टिस एकदम तुम्हाला होते, एकदम खूप सुपर प्रॅक्टिस होती न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये. मग हे ऑलरेडी हॉरिझॉन्टल आहे, हे ऑलरेडी व्हर्टिकल आहे. मग हे T2 ला काय केलं मी, T2 ला इकडे एक कंपोनंट घेतला हॉरिझॉन्टल मध्ये, आणि T2 चा या बाजूला एक कंपोनंट घेतला. मग हा जे व्हेक्टर आहे आणि हा जे व्हेक्टर आहे, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच हे आहे. मग ह्या दोघांचा कंपोनंट्स कसे घ्यायचे, नियर थीटा कंपोनंट इज कॉस अँड अवे फ्रॉम थीटा कंपोनंट इज साइन. मग ह्या पॉइंट इक्विलिब्रियम मध्ये, देअरफॉर दिस फोर्स is equal to this force, first equation. Then upward force is equal to downward force T3, and then on this weight upward force is T3 and downward is W.
इथं कळलेत ना टेन्शन T3 कसं काम करते बा. टेन्शन T3 जरा इंटरेस्टिंग काम करते. कसं ऑन दिस पॉइंट टेन्शन T3 acts in downward direction. On this point T3 acts in downward direction, but on this object T3 acts in upward direction towards itself. वरच्याला खाली खालच्याला वर ओढाला, वरच्याला खाली खालच्याला वर ओढाला. कळतंय? ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा आणखीन एक आहे का भाऊ असला. लॅमिस थेरम काय एका लाईन मध्ये मी सांगतो, कधी तुम्हाला लागला तर यूज करा त्याला. म्हणजे मी कधी मला लागतच नाही, मी यूजच केलं नाही त्याला. बा असा 3 forces are in equilibrium. खालीला 3 forces F1 F2 F3, 3 forces F1 F2 F3 are in equilibrium. 3 forces F1 F2 F3 3 forces F1 F2 F3 are in equilibrium. Then find out then find out relation between them. Then find out relation between them. Then find out relation between them and बस झालं असंच लिहा. Find out then find out relation between them. चला ड्रॉइंग ड्रॉ करा. उचल ना आता, काय तुझं आलं असेल काय तर सामान. चला ड्रॉइंग झाली. बा अँगल कसे असतात बा. बा फोर्स F1 F2 and F3 all are in equilibrium. इक्विलिब्रियम म्हणजे काय, दिस पॉइंट इज स्टेशनरी. जसं इथं होता हा पॉइंट स्टेशनरी, तसा हा पॉइंट पण काय स्टेशनरी आहे. लॅमिस थेरम काय बोलतो, फोर्स डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल ऑपोजिट ऑफ इट. फोर्स F1 त्याच्या ऑपोजिटचा अँगल, त्याचा साइन घ्यायचा, साइन ऑफ अँगल ऑपोजिट ऑफ इट. फोर्स त्याच्या ऑपोजिटचा अँगलचा साइन इज इक्वल टू फोर्स त्याच्या ऑपोजिटचा अँगलचा साइन. फोर्स त्याच्या ऑपोजिटच्या अँगलचा साइन यांचे रेशो काय असतात, सेम सेम. फोर्स अपॉन साइन ऑफ अँगल, कुठला अँगल, अँगल ऑपोजिट टू दॅट फोर्स. किती फोर्सेसला काम करते लॅमिस थेरम, फक्त 3. 4 फोर्सेस आले तर परत तुम्हाला हेच करायला लागते, कंपोनंट्स वगैरे किंवा ते ट्रायंगल लॉ वगैरे यूज करून, पण कंपोनंट्स काम होते. हे फक्त 3 फोर्सला काम करते. 2 असले तर परत लॅमी काम करत नाही, परत हेच करायला लागते. म्हणजे ते 3च फोर्स स्पेशल केस साठीच ते रट्टा मारतात, फक्त 3 फोर्सेसची स्पेशल केस. मग मी काय करतो, मी त्याला कधीच रट्टा मारला नाही, मी त्याला युजच केलं नाही. तुम्हाला पाहिजे तर लिहून ठेवा, हे लॅमिस थेरम आहे.
काय एक्झाम मध्ये म्हणजे असं येतेच ना, पण लॅमिनच सॉल्व्ह करायची गरज नाही त्याला, कंपोनंट्स न करता येते. आता हे लॅमिनच एक्झाम्पल आहे ना, मग हे 3 फोर्सेस आहेत ना, 1 2 3 लॅमिन सॉल्व्ह करता येते, पण आपण काही गरज नाही, आपण कंपोनंट्स न करून टाकले ते. कंपोनंटच जास्त स्ट्रॉंग होणं इम्पॉर्टंट आहे. हे अल्फा, हे बीटा आणि हे गॅमा. या अल्फा कसा असतंय, हे असा, बीटा कसा असा बी सारखा, गॅमा कसा आर, आणि हे असं गोल करायचं असं जरा गॅमा. चलो नेक्स्ट एक्झाम्पल काय बघायचं आज. बरं, एक काल आपण मध्ये ठेवलं होतं ते तुम्ही केलं कम्प्लीट. वेक्टर, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार, का नाही? एक चालू केलं होतं, मध्येच सोडलं, म्हणजे फक्त फॉर्म्युला सांगून सोडलं होतं. फाइंड आउट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार, ते करा कम्प्लीट घरी. फाइंड आउट युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार केलं ना, मग सी बार इज ए क्रॉस बी लिहिला, बरोबर. मग सी बार इज परपेंडिक्युलर टू बोथ ए अँड बी, आणि पण सी कॅप पण काढला. ते काय घरी घरी करा, आता नका करू, नेक्स्ट करू, घरी करा. केला नसेल तर करा, असं मी रिमाइंड करायला तुम्हाला. 11.7 आलं म्हणालाय, वैष्णवी म्हणाली 11.7 आलाय. आला असेल बा, चेक करा. 11.7 नाही, आय जे के मध्ये यायला पाहिजे ना, पण ते आय जे के मध्ये येईल ते. बरं बघा, घरी करा, काय ते काय येईल ते, त्याला काय. नेक्स्ट ला फाइंड आउट एंगल बिटवीन फॉलोइंग वेक्टर्स. फाइंड आउट, चलो नेक्स्ट न्यूमेरिकल, चलो लिखो. फाइंड आउट एंगल बिटवीन फॉलोइंग वेक्टर्स. Find out angle between following vectors. चलो लिहा, ड्रॉ करा, वेक्टर्स लिहा. फाइंड आउट एंगल बिटवीन फॉलोइंग वेक्टर्स. चलो, असे काही न्यूमरिकल्स आहे ते प्युअर मॅथ्सच न्यूमरिकल आहे, सहसा येणार नाही असं एक्झामला, पण आपल्या एक्झामला येईल, आता संडेच्या एक्झामला येईल. चलो बा, चलो बा. सो दिस इज ए बार अँड दिस इज बी बार. काय फाइंड आउट करायचं आहे? वी हॅव टू फाइंड आउट अँगल बिटवीन देम. एखाद झाले असलं काय आपलं याच्या अगोदर, काय नाही झालं बा. while finding out angle between vectors always use dot product. क्रॉस प्रोडक्ट यूज करायचा नाहीये. क्रॉस प्रोडक्ट मध्ये काय होते, साइन थिटा येते, आणि साइन थिटा मायनस आला तर प्रॉब्लेम येईल, तुम्हाला कळणार नाही कसं करायचं ते. ऑलवेज वेक्टर्स मधला अँगल फाइंड आउट करताना काय यूज करायचा, डॉट प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट नाही, ते लिहून ठेवा. while finding out angle between vectors, while finding out angle between vectors, use dot product. Use dot product, not cross. Use dot product, not cross product. Use dot product, not cross product. क्रॉस प्रोडक्टचे न्यूमरिकल्स, वैष्णव बोलायला, क्रॉस प्रोडक्टचे न्यूमरिकल्स सहसा आयजेके मध्येच असतात. कधी कधी नसतील, पण आयजेके मध्ये असतात बरेच वेळा. पण फिजिक्स मध्ये नसतात, फिजिक्स मध्ये आयजेके मध्ये नसलेले पण असतात. वा, मग ए आणि बी त्याच्यातला काय फाइंड आउट करायचा, अँगल दिला आणि अँगल फाइंड आउट करायचा. वा,
मग इकडे मी लिहितो ए बार डॉट बी बार आणि या बाजूला पण मी लिहिला ए बार डॉट बी बार. इकडे एका स्टाईलने करू, तिकडे दुसऱ्या स्टाईलने करू. ए बार डॉट बी बार दोन वेगवेगळ्या प्रकारे करतो मी. मग इकडला काय मी लिहिला ए बी कॉस थिटा बरोबर. त्या बाजूचा काय लिहिला मी डायरेक्ट ए लिहिला आय प्लस जे प्लस के, बी लिहिला डॉट आय प्लस जे, राईट. ए बार डॉट बी बार आय कॅन डू बाय टू वेज. फर्स्ट इज ए बी कॉस थिटा अँड सेकंड वन इज ए बार डॉट बी बार. आय जे के मध्ये पण करता येते. ठीक आहे. मग ही साईड तर मला लगेच येते. कसं मग सांगा किती येते आन्सर याचा. 1 इंटू 1 आय इंटू आय जे इंटू जे के इंटू के. 1 इंटू 1 किती 1 प्लस 1 इंटू 1 1 प्लस के 1 बट हिअर के इज हाऊ मच 0. सो 1 इंटू 0 0. मग ही साईड किती झाली 2 झाली राईट. कॉस थिटा तेच तर काढायचं आपल्याला. थिटा तर काढत आहे. ए इज हाऊ मच ए इज व्हॉट बोला. ए कोण आहे. ए इज मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. ए इज मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. मॅग्निट्यूड कसं काढायचा इथं करूया इथं करूया. मॉड ऑफ ए बोला मला किती. मॉड ऑफ ए किती आहे. मॉड ऑफ ए म्हणजेच ए किती रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर किती होते √3. मॉड ऑफ ए इज हाऊ मच रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि मॉड ऑफ बी बोला हे किती येते रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती होते √2. मग इथं √3 पुट केला ए साठी and for b √2. cos theta is what. cos theta is 2 upon √2 √3 बरोबर. √6 करता येते का याला. cos theta is equal to 2 upon √2 √3. √6 करता येते करता येते. √3 √6 करता येते नो प्रॉब्लेम. याला मी आणखीन काय करता येते. हे 2 आहे 2 ला असं करू का 2 ला असं करू का √2 इंटू √2 √2 इंटू √2 2 आहे बरोबर. फक्त ऍडजस्ट केले. ऑनलाईन बघा लक्ष द्या सगळे. √2 2 ला वी कॅन राईट ॲज √2 इंटू √2. मग एकाला एक गेलं. मग कॉस थिटा किती आहे √2 अपॉन √3. मग थिटाला काय लिहिता येते. थिटा इज ही लिहायची ट्रिग्नोमेट्रीची मेथड आहे. कॉस इनवर्स ऑफ √2 बाय √3. हा पलीकडे गेला कॉस तर काय बनते कॉस इनवर्स. कॉस इनवर्सचा मिनिंग काय कोणाचा कॉस √2 बाय 3 आहे ते थिटा फाइंड आउट करून मिळणार आता याच्याकडून. स्क्वेअरचं उलट कसं रूट आहे तसं कॉसचा उलटा कोण आहे कॉस इनवर्स. कॉस घेतला की कॉस होणार. कॉस इनवर्स घेतला की अँगल भेटते. टॅन इनवर्स पण लिहिता येते. सेक इनवर्स लिहिता येते. कोसेक इनवर्स लिहिता येते. कॉट इनवर्स लिहिता येते. कळलं. इकडे बघा एकदा मी आणखी इनवर्स एकदा क्लिअर होते बघा. टॅन ऑफ 45 काय लिहिणार 1 आणि टॅन इनवर्स ऑफ 1 काय लिहिणार 45. कळते बा. टॅन ऑफ 45 1 मग टॅन इनवर्स ऑफ 1 किती लिहिणार 45 असं असतं. चला कम्प्लीट करा. पण हे ऑप्शन मध्ये नाहीच. हे ऑप्शन मध्ये नाही. मग काय करायचं मी सांगतो. पहिलं लिहा ऑप्शन पण मी इकडे लिहून ठेवतो. ऑप्शन मध्ये नसतंच बरं होतं. आणखीन जरा क्लिअर होईल. चलो हे असे ऑप्शन्स आहेत. कोणता ऑप्शन मी सांगतो कसं करायचं. पहिलं लिहून घ्या इथपर्यंत. ऑनलाईन कोणाला सुचतंय तर सांगा मला काय करायचं.
आन्सर तर हे आलंय, पण तिकडे तर काय वेगळंच गेम दिसायला. बोला काय करायचं त्याला, आन्सर तरी मॅच होईना झालं. ऑनलाईन बोला, मला आयडिया सांगा काय करू, डोकं लावा. एकदम छान मेथड सांगतो, मॅथ्स वाल्यांना जास्त कामाची. आणखी फिजिक्स मध्ये पण आपल्याला लागते बरीच वेळ, पण जे मॅथ्सचे आहेत त्यांना खूप लागणार आहे, त्यांना जास्त युज होईल. आणखी तुमचे मॅथ्सचे टीचरही कदाचित सांगेल तुम्हाला. बा काय करायचं, मग कॉस ऑफ थीटा इज √2/3 आला, तर तिकडे सर दोन आन्सर साइन मध्ये दिसायला. 90 तर पक्का नाही, एवढं तर गॅरंटी आहे का नाही? 90 तर पक्का नाही. का बरं? कॉस ऑफ 90 इज 0. आपला कॉस ऑफ थीटा 0 आला असता. मग समजा अँगल थीटा फाइंड आउट करायचा ना, वी आर फाइंडिंग आउट थीटा. सो इफ थीटा वेअर 90, then cos of 90 would have been 0. पण ते तर 0 नाही आहे, म्हणजे हे तर ऑप्शन कटला. हे आपलं काय आन्सर नाही आहे नक्की. हे आन्सर आहे का नाही? ते तर कॉस इनवर्स हे वेगळं आले ना. फक्त कॉसला तर कन्वर्ट साइन मध्ये कसं करायचं तुम्हाला माहित नाही, त्याला ते सांगतो कसं करायचं. कॉस इनवर्स ऑफ हे आणि हे कॉस इनवर्स ऑफ हे वेगवेगळे असणार ना. फक्त कॉस इनवर्स कोणाचं तरी साइन इनवर्स असू शकते, म्हणजे हे पण आन्सर नाही. ए आणि सी पैकी कोणतं तरी एक आहे. बा मी कसं कन्वर्ट करतो बा व्यवस्थित. चला मी असं करतो, हे साइन इनवर्स आहे बा, मी असं करतो, मी राईट अँगल ट्रायंगल अज्युम केला आणि इथं अज्युम केले थीटा. मी एक राईट अँगल ट्रायंगल अज्युम केला and that angle I am considering as theta. And cos of theta is how much? Cos of theta is √2 upon √3, opposite upon adjacent upon hypotenuse. But this √2 is adjacent to theta, so this is √2 side and this is √3 side. मग ही साइड किती येते मला सांगा, पायथागोरस यूज करून. कळलं ना, cos theta ची डेफिनेशन यूज केली.